करायचा स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शुक्रवार 5 जून 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, पर्यावरण दिन. समर्थ म्हणाले का विशेष महत्त्व आहे? कारण जर पाहायला गेलो, आपण ऐकलंय, वाचलंय, पर्यावरण म्हणजेच आपल्या सभोवतालची हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी. बरोबर आहे की नाही? ऐकले की नाही? परंतु आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपलं आणि निसर्गाचं नातं काय? समर्थ म्हणाली जीवनाचा आणि आरोग्याचा या नैसर्गिक घटकांशी थेट संबंध असतो. बघा, आपण जर पाहायला गेलो, आपल्याला जीवन जगण्यासाठी, श्वास घेण्यासाठी काय लागतं? हवा. बरोबर की नाही? जर हवा नसेल तर बघा, दुसरी गोष्ट पाणी. का सांगितलं? पाण्याचं महत्त्व का? सूर्यप्रकाश सर्व सजीवांना प्रामुख्याने जर पाहायला गेलो, हवा, पाणी का महत्त्वाचं आहे? कारण सर्व सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा या पर्यावरणातून पूर्णपणे पाहायला मिळत असतात. आता झाडांचा का बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे? संतांची शिकवणच आहे ना. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. का भाग दिलेला आहे? अहो, झाडं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात, परंतु आपण काय करत असतो? थोडी मोठी झाली की बघा, त्या वृक्षाची पूर्णपणे विल्हेवाट लावत असतो की बाबा आपल्या दारासमोर नको. बरोबर की नाही? अहो, प्रत्यक्षात झाडं आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन आणि खाण्यासाठी बघा अन्न पुरवत असतात. आता आपण विचार करू, हे तर झाड बघा आपल्या बाजूला आहे, आपल्या घराच्या अंगणामध्ये आहे, याचा उपयोग तर काहीच नाही आहे. ना या झाडाला फुलं येत, ना या झाडाला फळं येत. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, अन्न शिजवायला बघा, आपण सिलेंडर जेव्हा नसतो तेव्हा गावातली लोक बघा, प्रत्यक्षात गावाकडं चूल पेटवली जाते, तेव्हा त्यामध्ये लाकडं कुठून पाहायला मिळतात? तर त्याच झाडाचे ना. विचार करा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर शुद्ध पर्यावरणामुळे मानवी शरीर निरोगी राहतं. आपण कितीही घरामध्ये AC लावलं ना, तर ती हवा शुद्ध नाही हो. प्रत्यक्षात हवा शुद्ध कुठे आहे? तर संपूर्ण या पर्यावरणामध्ये, या निसर्गामध्ये. निसर्गाच्या सानिध्यात बघा, ज्यावेळी आपण फिरत असतो, रमत असतो, आपलं आयुष्यसुद्धा उत्तम प्रकारे, बालपण, तारुण्य पण बघा या निसर्गाच्या सानिध्यामध्येच गेले ना. का सांगितलं? मानवी शरीर निरोगी का राहतं? आता जर पाहायला गेलं, या बघा प्रत्यक्षात या कलियुगामध्ये आता संपूर्णपणे जंगलतोड झालेली. उन्हाचा पारा एवढा चढलेला आहे, एवढा वाढलेला आहे की आता जीवन जगणं मुश्किल होत चाललेलं आहे. बरोबर की नाही? हे सर्व कशामुळे झालं? समर्थ म्हणाले पहावे आपणच. आपणच काय केली? वृक्षांची विल्हेवाट लावली. बरोबर, वृक्षतोड केली. मग आता त्या वृक्षावरती असणारी ते पक्ष्यांची घरं, प्राणी बघा, जे पूर्णपणे त्या वृक्षांच्या त्या डोंगरामध्ये, त्या जंगलामध्ये राहायचे, तिथे जाऊन जर आपण विल्हेवाट लावली तर ती राहतील कुठे? मग आपल्याला कुठे पाहायला मिळतात? रस्त्यावर पाहायला मिळतात ते प्राणी, पक्षी, पशु आपल्या खिडकीसमोर येतात, दारासमोर येतात.
आपणच काय केलेलं आहे बघा, झाडं संपूर्णपणे काय करत आहोत. म्हणून समर्थ म्हणे तोडण्याचा प्रयत्न करू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळून बघा कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे. का बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. नानावल्ली वृक्ष जाती दोहींकडे शोभती, नाना पुष्पे फळे होती, आनंदवन भुवनी. आता 4 BHKच्या घरामध्ये जरी राहिलो तरी मन लागत नाही, पण एखादं छोटंसं कौलारू घर जरी असलं ना तिथे आनंद वाटतं. का? समर्थ म्हणाले समोरचा असणारा जो निसर्ग, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणतात विविध प्रकारच्या वेली असतील, वृक्ष असेल, फुलं असतील, सुंदर फळं असतील, यांनी पृथ्वी सुशोभित दिसते. निसर्गामुळे जग सुंदर, समृद्ध आणि आनंददायी बनत असतं. म्हणून वृक्ष हे पृथ्वीचं अलंकार आहे. कळलं का? पर्यावरणाचं जर तुम्ही रक्षण करत असाल तर रक्षण केल्यानं मनुष्य देहाचे जीवन सुखी समृद्धी होत असतं. पाणी, वनस्पती, जीवसृष्टी यांचं संवर्धन करणं आवश्यक. म्हणून समर्थ म्हणाले ना आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे संदेश हाच प्राप्त करून दिलेला आहे की प्रत्येकाने एक तरी छोटंसं रोप का लावलं पाहिजे. इवलेसे रोप बघा प्रत्यक्षपणे आपण जर लावण्याचा प्रयत्न केला ना खरंच त्याचा अनुभव, त्याला येणारी जी फळं असतील, फुलं असतील, खरंच ज्याप्रमाणे आपण आता निसर्गाचा नाश करत आहोत, निसर्गाचा नाश करणं, निसर्गाचा नाश म्हणजेच काय. समर्थ म्हणाले मनुष्य देहाच्या भविष्याचा नाश. आता बघा आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत. समर्थ म्हणाले पूर्वीच्या काळी चुलीवरती सर्व जेवण व्हायचं, बरोबर की नाही. त्या अन्नाला बघा प्रत्यक्षपणे गोडी यायची. आता काय झालं बघा, जसजसा पैसा आला तसतसं लवकरात लवकर जेवण होण्यासाठी काय करायला लागलं बघा, पर्यावरणाचा ऱ्हास कसा होत चाललेला. परंतु आता सिलेंडर मिळत नाहीये, मग पुन्हा आपण कुठे आलो, चूल पेटवायला लागलो, बरोबर की नाही. मग त्यासाठी लाकडं हवीत ना. म्हणून समर्थ म्हणाले पर्यावरणाचं जतन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्ष लागवड, पाणी बचत आणि निसर्ग संवर्धन याद्वारेच पृथ्वी सुंदर आणि समृद्ध राहू शकते. पाण्याची सुद्धा बचत करणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले निसर्गाचं वर्णन केवळ सौंदर्यासाठी नसून मानवाच्या कल्याणासाठी. जर तुम्ही उत्तम प्रकारची फळांची झाडं, फुलांची झाडं, अनेक प्रकारच्या औषधांची झाडं जर तुम्ही बघा जिथे लावायला जाल ना तिथे कालांतराने बघा तुम्हाला उत्तम प्रकारे सौंदर्य पाहायला मिळेल, परंतु तुमच्याच कल्याणासाठी, तुमच्याच आरोग्यासाठी, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षात पर्यावरण हा मानवाच्या जीवनाचा आधार आहे. पुन्हा पुन्हा सांगितलंय. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. समर्थ म्हणाले की निसर्गामुळेच बघा आपल्याला प्राणवायू आपल्याला हवेमार्फत मिळत असतो, वृक्षांमार्फत मिळत असतो. म्हणून पाणी हे जीवनाचं मूळ आहे. आता झाडांना पाणी देणं हे आपलं कर्तव्य. झाडाच्या मुळाशी जाणं आणि मुळाच्या देठापासून बघा प्रत्यक्षात ते फांद्यांपर्यंत
फळांपर्यंत, फुलांपर्यंत, पानांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्याचं आहे. फक्त आपण उत्तम प्रकारे पाणी देणं तरी गरजेचं आहे की नाही. म्हणून विचार करा. आज वाढतं प्रदूषण असेल, जंगलतोड असेल, हवामानात बदल का पाहायला मिळतोय? उन्हाचे चटके, उन्हाचा पारा का सोसावा लागतो? अहो, पर्यावरणाला प्रत्यक्षपणे बघा आपण काय करत आहोत, आमंत्रण देत आहोत. कशाला? तर पर्यावरणाचा ऱ्हास करून. हवामानात बदल आता आपण पाहतोय, पारा 44°C होते की नाही. म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. नुसतं पर्यावरण दिन आहे म्हणून एक दिवस साजरा करायचा नाही आहे. समर्थ म्हणाले, खरं पाहायला गेलो तर संपूर्णपणे आयुष्य, संपूर्णपणे जगणं, वागणं, जोपर्यंत आपण शेवटच्या श्वासापर्यंत श्वास घेत आहोत, आपल्या आजूबाजूचा असणारा जो परिसर असेल तो स्वच्छ ठेवणं. आपण काय करत असतो? आपण आपल्या सभोवतालचा परिसरसुद्धा स्वच्छ करत नाही. पर्यावरण आपलं आहे. आपण निसर्गाशी बघा, आपलं आणि निसर्गाचं घट्ट नातं आहे. आपण काय करतो? आपल्या घरातला कचरा घेतो आणि आपल्याच अंगणामध्ये टाकतो. उपयोग काय? अहो, त्यामुळे काय होतं? स्वच्छता राहिली जाते का? नाही आहे. उलट दुर्गंधी पसरते. बरोबर की नाही? अनेक रोगराई पसरते. मग त्यामुळे काय होतं की आपण बघा, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, स्वच्छता कशी राखली पाहिजे, समर्थांच्या विचारांनुसार जर आपण पाहायला गेलो तर निसर्ग ही ईश्वराची देणगी आहे आणि त्यांचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण नुसतं वाचायचं, ऐकायचं, परंतु त्याप्रमाणे जर वागत नसेल मग उपयोग काय? कारण पर्यावरणाचं जतन केल्याने मनुष्यदेहाचं भविष्य सुरक्षित आणि सुखी होईल ना. म्हणून समर्थ म्हणाले, निसर्गाचे रक्षण म्हणजेच जीवनाचं रक्षण आहे. म्हणून आपण समजून घ्यायचं आहे, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. जर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयींचा अवलंब केला पाहिजे. कारण काय होतं, पर्यावरणच म्हणजे स्वतःच्या भविष्याला आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टीला वाचवणं होय. बघा, आपण जर एखादं छोटंसं रोप लावलं, कालांतराने त्या झाडाला येणारी फळं असतील, फुलं असतील, ती आपल्यालासुद्धा खायला मिळतील, आपल्या होणाऱ्या उद्याच्या पिढीलासुद्धा पाहायला मिळतील. आणि बघा, पशुपक्षी असतील, प्राणी असतील, त्यांनासुद्धा पाहायला मिळेल ना. आणि त्याचप्रमाणे बघा, उत्तम प्रकारे सुंदर असं झाड निर्माण झालं की बघा, प्रत्यक्षात त्या झाडांवरती अनेक सजीव पशुपक्षी त्यामध्ये बघा घरटी बांधतील. आपली मुलं असतील, मुली असतील, बघा प्रत्यक्षात तिथे आनंदाने खेळतील की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आजचा हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण ऐकलंय, वाचलंय, परंतु उत्तम प्रकारे आपण स्वतःहून बघा प्रत्यक्षात तयारी दाखवता आली पाहिजे, स्वतःहून कार्य करता आलं पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर की नाही? तो करेल नंतर मी करेन तसं नाही आहे. आपण आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण स्वतःहून पुढाकार करणं गरजेचं आहे. कारण बघा, प्रत्यक्षात या तापमानामध्ये जी वाढ होत आहे, हवामानामध्ये जो बदल आहे, यातून गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी आज तरी आतापासून, आताच्या या क्षणापासून उत्तम प्रकारे सुंदर रोप लावणं खूप गरजेचं आहे. म्हणून संतांची शिकवण आहे, वृक्षवल्ली महासोयरे वनचरे.
जय जय रघुवीर समर्थ.